पाऊस पडतोय, गरम गरम भजी खायची. चला की बनवती. ते इथे कविताने डाळीचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी आणि तिने फक्त त्यामध्ये पाणी घातलेलं आहे. किती मिनिटं फेटणार आहे ती? 2 ते 3 मिनिटं. मऊ तारेसारखं एकदम. अच्छा, आता त्यावर आपण झाकण ठेवून देऊ. किती वेळासाठी? 5 ते 10 मिनिटं. आपण यामध्ये अगोदर ओवा टाकला, त्यानंतर जिरेपूड टाकली, आता तिखट टाकले. आता आपण यामध्ये मीठ घालतोय, चिमूटभर हिंग घालतोय आपण त्याच्यात. थोडीशी कोथिंबीर. आमचे भजे देणार नाही. मला द्या ना. आपण दोघी मला खाऊ. द्या. आपण दोघी खाऊ. कोणाला देणार नाही. पीठ घालायचं. इथं आपण आता कांदा आणि कोथिंबीर टाकून घेतली आहे कांदा भाजीसाठी. त्यानंतर तिखट टाकतोय आणि चवीनुसार मीठ. ती बरोबर याच्यात हे टाकले ना, चाट मसाला लय भारी होईल. गरजेनुसार पीठ घालून घेऊ. जास्त नाही घालायचंय आपल्याला. कसं नाही करायचं ते? त्याचं जे पान त्याला आहे ना, मीठ लावून ठेवायचं त्या कांद्याला आधी, हा, आणि नंतर मग त्याचं जे पाणी सुटल ना त्याच्यातच मळायचं. मग त्याच्यात थोडासा रवा आणि थोडस हे टाकायचं, तांदळाचं पीठ. अच्छा. मग त्याची भजी काढायची. कुरकुरीत होते. गरिबाच्या पद्धतीने. अरे आमची भजी प्रसिद्ध आहे करंजी. इथे ना आपण गरजेपुरतच डाळीचं पीठ घालून घेतलेलं आहे बघा. कांदा कोथिंबीर भरपूर घातलेली आहे आणि यामध्ये आपण मुख्य म्हणजे हळद नाही घातलेली. आता आपल्याला फक्त कुरकुरीत कांदा भजी करायची आहे. आपण जेव्हा अशी कांदा भजी काढत असतो ना, ते लवकर कांदा सुटत नाही ना, मग थोडंसं हाताला पाणी लावायचं आणि नंतर सोडत जायचं, पटापट सुटून जातात ते. आणि असं मोकळच टाकायचं, खूप गठ्ठे नाही करायचे त्याचे, म्हणजे मस्त कुरकुरीत होतात ते. पाणी बघ किती साचले तिकडे, ते बघ कोपऱ्यात त्या झाडाखाली पाणी बघ किती साचले. मग हे पण बघा गाई पाणी जे माझी आई दाखवते. मस्त कडक झाले ना, असे कडक करून घ्यायचे. हे बघा कांदा भजी आपले. अजून आपली प्रोसिजर पूर्ण झालेली नाहीये. आपण आता कांदा भाजीची अजून टेस्ट वाढवण्यासाठी आपण एक गोष्ट टाकणार आहोत त्यामध्ये. इथे आपण मस्त कडक मिरच्या तळून घेणार आहोत. गरम गरम भजी आणि त्यावर मिरच्या. तर मिरच्या नाही तर आपण टाकणार आहोत यावर, टाकणार आहोत आपण मस्त चाट मसाला. कांदा भजी बटाटी भजी. वाह, अब चलो अपने लोकेशन पर.
चलो